हे झालं परीच्या बग्गीचं डिझाईन. त्या खऱ्या कामाला सुरुवात करा. म्हणलो पंत काय काय गोष्टी लागणार. परीचं काय होत? हा, परीकडे आजोबांविषयी बोलायचं नाही. आजोबांकडे परीविषयी बोलायचं नाही. परी 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 काका, परी कुठे? परीकडे आजोबांविषयी बोलायचं नाही. आणि नाही, आजोबांकडे परीविषयी बोलायचं नाही. काका, परी कुठे गेली? मी खरंच बोललो नाही का तिच्याकडे काही? नाही, मी आजोबांकडे परीविषयी मी खरंच नाही बोललो. हो हो काका, मला कळतंय, पण मला सांगा, तुम्ही हे काम करत असताना परी होती ना तुमच्या बरोबर? हो इंजिनियर. हा, अहो, परी कुठे दिसली का तुम्हाला? तुम्हाला सांगून गेले का? परी परी मगाशीच इथून गेली बॅग घेऊन. आणि कुठे जातेस विचारलं तर मला नुसता टाटा करून गेली. बॅग घेऊन कुठे गेली असेल परी? परी परी गुड्डीच्या आई, परीला पाहिलं तुम्ही? नाही ग. काय झालं? नाही, काय नाही. परी, ओजस, काय झालं? ओजस, परी आली का रे? नाही. तुमचं काही भांडण झालंय का? नाही. परी हरवलीये का? नाही, परी हरवली नाही बाळा. परी 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 लिली काकू, परीला पाहिलं? नाही. अगं, काहीतरी आणायला गेली असेल बिल्डिंगच्या बाहेर. बिल्डिंगच्या बाहेर? अगं नेहा, नेहा. परी परी, ओंकार, परीला पाहिलं आपल्या छोटीला? नाही. ती बॅग घेऊन गेली रे. परी, तुम्ही एका छोट्या मुलीला पाहिलं? नाही बघितलं. परी परी. कन्फ्युजिंग. काय झालं ब्रो? तू इतका रेसलेस काय? आता नेहाशी मी कसं वागू तेच मला कळत नाही. इतकी फॉर्मल वागते ना ती माझ्याशी. मी गप्प बसलो ती काय बोलतच नाही. एक कॉफी प्यायला तयार नाही माझ्याबरोबर. परक्यासारखं वागवते यार मला. म्हणजे त्या दिवशी परीच्या विषयाने आजोबांना त्रास होत होता म्हणून बंडू काकांना गप्प करायला म्हणून मी पटकन रिॲक्ट झालो. मी काय चिडलो नव्हतो. आय डिडंट मीन इट. तू सांग, मी काय चुकीचा वागलो का? बरं, मी सॉरी बोललो तिला, त्यानंतर समजवायचा प्रयत्न केला, सगळं झालं, बट आय डोंट नो यार. आय डोंट नो व्हॉट टू डू. या सिच्युएशन मध्ये तुला एकच व्यक्ती मदत करू शकते. कोण? परी. परी? कसं काय? तू तिला फोन तर कर. मी आलो तोपर्यंत कॉफी घेऊन. कर. बंडू काकांचा फोन? तब्येत बरी असेल ह्यांची? हॅलो यश, आपली परी हरवले रे. चाळीत कुठेच दिसत नाहीये. काय? नेहा शोधते तिला. आम्हाला काही सुचत नाहीये रे. प्लीज काहीतरी कर. काकू, हे बघा, घाबरू नका. मी येतो. मी लगेच येतो. वहिनी, वहिनी. ओ वहिनी, तू माझ्या रूम मध्ये काय करते? तुला तुझ्या रूम मध्ये बसायला सांगितलं ना मी. मला ना माझ्या खोलीत नुसतं बसून ना असं घुसमटायला झालंय. तुम्ही तिथे काय करू नुसतं बसून? तू वाटेल ते कर. खोली आवर, तुझं कबड साफ कर,
आशासमोर बस, मेकअप करत राहा, डू व्हॉट एव्हर यू लाईक. ते सगळं करून झालंय हो. प्लीज मला माझ्या खोलीच्या बाहेर येऊ देत ना. मला असं घरभर पहिल्यासारखं फिरू देत ना. तुम्हाला करेक्ट माहिती आहे. तुला जरा ढील दिली ना, तुझी बोलबच्चनगिरी सुरू होते परत. वहिनी ऐका ना प्लीज प्लीज. सांगते ना मी तुम्हाला, असं परत काही होणार नाही. मग तुला सिद्ध करावं लागेल की तू जे बोलतेस तसंच तू वागणार आहे. तुम्ही जे सांगेल ना ते सगळं करायला तयार आहे. तुम्ही बोला. पॅलेसमध्ये धूळ खूप व्हायला लागली ना आजकाल. हो ना, खूपच धूळ झाली. सँडल्स सतत खराब होत असतात माझे. सँडल्स खूप खराब होतात माझे. उन्हाळा आलाय ना, धुळीमुळे यु नो इट्स गेट डर्टी. कुछ चाहिए बिटिया? भाई एक सेव पूरी दे दो. सेव पूरी? हाँ बैठिए. हाँ साहब ये ली. जी थैंक यू. कैसा है? बहुत बढ़िया. अच्छा बना. बहुत प्यारी बिटिया है. आपकी है? जी नहीं. आपकी नहीं है? अच्छा भाई साहब आपकी बिटिया है? नहीं. आपकी भी नहीं है? और तो फिर भाई ये किसकी बिटिया है? बैठो बैठो आराम से बैठो. किसके साथ आई हो बिटिया? तेरे मम्मी पापा कहाँ है? अरे कुछ तो बताओ. अरे खो गई हो का? अरे देखो हम तुम्हारे मम्मी पापा को ढूंढ लेंगे. अरे कुछ तो बताओ. अरे बिटिया गूंगी हो क्या? आईने सांगितलंय अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. अच्छा मराठी हो. अरे अनोळखी माणसांशी बोलायचं नाही बरोबर आहे, पण तू मला जर काही सांगितलं नाही तर मी तुला तुझ्या घरी कसा सोडणार? घरी नाही जायचंय. का? मी घर सोडून आलीये. ए दैया रे दैया, अब घर छोड़ के आई हो का? तुमचे किती आले? आपका ना एक मिनट बताते हैं. तो बैठो. हाँ देखो 2 सेव पूरी 50 रुपया, 2 भेल 20-20 और 2 दही पूरी. 1 25 का मतलब 2 का हुए 50, तो कुल मिला के हुए 140. एकदम बराबर बिटिया. 140 दीजिए. अरे बिटिया बहुत होशियार हो बिटिया. बिटिया काही खाणार का? नको कुछ मीठा दूं का? नको, मला डायबिटीज आहे. डायबिटीज है? गोड काय खाल्लेलं चालत नाही. ठीक है बिटिया तुम यहाँ बैठो, मैं जरा प्लेट धो के आता हूँ. हाँ यही बैठो, जाना नहीं.
हेलो, हाँ पुलिस स्टेशन। देखिए हम छोटूलाल चाट वाला बात कर रहा हूँ। हाँ, लिंकिंग रोड से। देखिए हमारे स्टॉल पे 4-5 साल की छोटी बिटिया आई है और वो कह रहे हैं कि वो घर छोड़ के आई है। हाँ हाँ ठीक है, आ जाइए आप, जल्द से जल्द आ जाइए, मैं यहीं पे हूँ। ठीक है, धन्यवाद। तू पोलिसांना फोन केला होतास ना? अरे नहीं नहीं बिटिया, इथे पोलीस आले तर मी त्यांना सांगेन की हा मला पळून घेऊन चालला होता. ओ बिटिया क्या बात कर रही हो? हम कहाँ भगा के लाए तुमको? वाचवा वाचवा, हा बघा मला पळून घेऊन चाललाय. वाचवा वाचवा. अरे बिटिया चिल्लाओ नाही बाई, काय चिल्ला रही हो? अरे मी तुला कुठे पळवून घेऊन चाललोय? तू चिल्लाऊ नाही, मी पोलिसांना परत फोन करून सांगतो. आता फोन करा लगेच. अभी फोन करता हूँ. की असं सांगा की माझी आई मला घेऊन गेली आहे. हेलो, हाँ पुलिस स्टेशन, आप तो चाट वाला बोल रहा हूँ. हाँ, और छोटूलाल अभी फोन किए थे ना? हाँ, वो छोटी बच्ची के बारे में हम बताए थे, अब उसके घर वाले उसको लेके गए. आप अभी यहाँ पे आने का कष्ट मत कीजिएगा. धन्यवाद. ओके, बता दिए. नाही हो, ती एकटीच आहे, नाही कोणी नाही तिच्या बरोबर. नाही हो, ती नाही, तिच्याकडे फोन पण नाहीये हो. ती बॅग घेऊन गेली आहे. ती 4 वर्षाची, ती घराबाहेर पण पडत नाही. तिला इथले रस्ते पण माहिती नाहीये. ती कुठे गेली आहे, कुठे गेली आहे माहिती नाहीये. इन्स्पेक्टर. हॅलो इन्स्पेक्टर, मी यशवर्धन चौधरी बोलतोय. हे बघा, माझं आत्ताच कमिशनर सरांशी बोलणं झालं. ताबडतोब युनिट्स पाठवा आणि काही करून परीला शोधून काढा. आय डोंट नो, डू व्हॉट एव्हर इट टेक्स. ओके, मला कळवत राहा. थँक्यू. कुठे गेली असेल परी? यश कुठे गेली असेल ती? ती मला सोडून कधी कुठेही जात नाही. सध्या इथे बाहेर इथे जायचं असतं ना, तरी ती माझा हात सोडून जात नाही. मी नेहमी तिच्या बरोबर असते. यश कुठे गेली असेल आता? डोंट वरी नेहा, पोलीस शोधतायत तिला आता. मला सांग, तू इथे विचारलंस का सगळ्यांना? मी सगळ्यांना विचारलं. तिच्या फ्रेंड्स कडे पण जाऊन आली, कोणाला माहिती नाहीये. काकांच्या घरी होती ती. काकू बाहेर गेल्या होत्या आणि काकांबरोबर खेळत होती. काकांनी सांगितलं की खेळता खेळता ना ती बॅग उचलली ती आणि बॅग घेऊन निघाली. ती इथे कुठे लपली तर नसेल ना? परी परी ऐक ना, परी परी ती इथे कुठे, इथेच असेल. ती मित्रांबरोबर खेळत असेल. तिला असं वाटलं असेल की आपण ते खेळतात ना, गावाला जातो असं काही करत असेल. यश मला खरंच कळत नाही ती कुठे गेली असेल. तुला माहिती यश, ती ना कालपासून मला आजोबांबद्दल विचारत होती. तिला आजोबा कसे आहेत, काय करतायत हे जाणून घ्यायचं होतं. ती पॅलेसवर नसेल गेली ना? यश फोन लावत होती, ती आजोबांना भेटायला पॅलेसवर गेली असेल. तू फोन लाव, तिला रस्ता पण नाही माहिती. तिला काहीतरी सांगायचं होतं मला. संध्याकाळी मला फोन केला आणि मला आय लव्ह यू म्हणाली. यश मला तेव्हा कळलं, मला वाटलं की तिला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय, पण मी विचारलं का नाही तिला. मला का कळलं नाही तिला काय बोलायचं असेल. हे काही म्हणून मी अशी कशी वागू शकते यश? मला कसं कळलं नाही माझ्या मुलीला काय हवंय? मी हे काही म्हणून नाही समजू शकले यश. मला खरंच कळत नाहीये. तू उगाच भलते सलते काहीतरी विचार करू नको आणि प्लीज स्वतःला दोष देऊ नको. आपण शोधून आणूया परीला. माझ्यावर विश्वास आहे ना? कुठे गेली असेल परी? मी तिच्याशिवाय नाही सांगू शकत. माझ्या परीला शोध यश, माझ्या परीला शोध. आय प्रॉमिस यू नेहा, काही झालं तरी मी शोधून आणीन परीला. बिटिया तू दिसते हुशार, पण इतनी पण हुशार नाही आहे. मी हुशार आहे, मला सगळं कळतं. अरे होशियार आदमी को तो सब याद रहता है, सब पाठ होता है. मला पण सगळं पाठ. मला पोयम येते, शुभंकरोती येते, गाणं गाता येतो. ते तर कोणाला पण येते. तुला माझा फोन नंबर पाठ होईल का? हो होईल. काय नंबर आहे? अच्छा 7298. अरे हा तर इझी आहे. 729816 81.
729-381. 729-69-381. अरे वाह, बरोबर बोलले मी. ये तो ठीक आहे. तो हम अभी तुमको अभी बताए थे. मी आता सांगितलं होतं म्हणून पाठ झालं. तुझ्या आईचा नंबर तू सांगू शकते का? हो, आईचा नंबर पाठ आहे 9821. मला माहितीये तू नंबर ऐकून घेणार आणि माझ्या आईला फोन करणार. मी सांगितलंय मला घरी जायचं नाही, मी घर सोडून आलीये. अरे पण असं घर सोडायचं नसते बिटिया. तुला घरी कोणी काही बोललंय का? आतापर्यंत तुझ्या आईच्या आयुष्यात जे जे काही घडलं ना ते तुझ्यामुळेच घडलं आणि तेही वाईट घडलं. तू पोटात होतीस तेव्हा तुझा बाबा तुझ्या आईला सोडून गेला आणि तू जन्माला आलीस ना तेव्हा दारावरचे देणेकरी वाढले. तू तुझ्या आईच्या आयुष्यातनं निघून जा तरच तुझी आई सुखी होईल. तुझी मम्मी तुला ओरडली आहे का? मग बाबा? मला बाबा नाहीयेत, मला आई आणि फ्रेंडच आहे. एक बेल पाहिजे. बंद कर दिए दुकान. ये चालू थे? अरे हाँ चालू है, लेकिन नहीं देना है हमको. बस. क्या चाहिए? बेल पाहिजे. देते. अरे तू काय करते है? थांब, देता हूँ. तुला माझ्यामुळे त्रास होतोय ना? टेन्शन आलंय ना? हॅलो, हा काही पत्ता लागला का? त्यांनी मेसेजेस, फोन कॉल्स काही? अच्छा, मुलगी होती म्हणाला का? कॅन आय गेट द नंबर? मला नंबर पाठवाल प्लीज. मला मेसेज करा. ओके, थँक्यू. परी, हे घे. हे थोडं खाऊन घे. तिखट नाही आहे. मला तिखटच पाहिजे. तिखट पाहिजे. हाँ बोलिए, छोटलाल बोल रहा हूँ. एक हरवलेली मुलगी आली होती का तिथे? हाँ हाँ, एक मिनट एक मिनट. बैठो, ये तीखा डाल के आता हूँ. आप हाँ बोलिए. कशी होती दिसायला? पुलिस को तो झूठ बोला था मैंने. अब यहाँ सच बोल के कहीं फंस तो नहीं जाऊंगा. हाँ साहब, वो बिटिया आई थी और वो चली गई. चली गई म्हणजे तिच्या घरचे घेऊन गेले तिला. कोण कोण घेऊन गेलं? तिचे बाबा आले होते. बाबा नाही, तिचे आई आणि फ्रेंड आले होते. हाँ, ते घेऊन गेले तिला. बरं ऐक, आता तू फक्त हो आणि नाही मध्ये उत्तर दे. क्यों साहब? आप कौन बोल रहे हैं? मी तोच फ्रेंड बोलतोय आणि मला माहिती आहे ती मुलगी तिकडेच आहे. बाजूलाच उभी आहे का? हाँ हाँ हाँ, है ना. भेल है, पानी पूरी है, सब है. ओरडते का ती तुम्हाला? हाँ हाँ, दम तो बहुत है. बहुत दम है हमारी भेल में. आणि बॅग आणली आहे तिने बरोबर? और वो हाँ पार्सल भी है पार्सल भी है. हाँ ठीक आहे, काम करा, मला लगेच तुमचं लोकेशन पाठवा, मी तिकडे पोहोचतो. आणि हे बघा, प्लीज तिची काळजी घ्या. आमची परी आहे ती. हाँ हाँ, ठीक है. तू पोलिसांना सांगितलंस ना? अरे नहीं, पुलिस को नहीं बताया. मला लहान समजू नकोस हा, मला सगळं कळतं. मी आता इथे नाही थांबणार. अरे सुनो तो. अरे कहाँ जा रही हो? अरे